रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय। घटना संभाजीनगरमधल्या खुलताबाद तालुक्यातली आहे। श्वेता दीपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभंजन इथे दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती। तिला कार चालवता येत नव्हती। मी पण आज कार चालवून पाहते असं ती मित्राला म्हणालेली होती आणि कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय ॲक्सेलरेटरवर अधिक दाबाने पडला। त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली। यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय। मुळात कार चालवता येत नसेल तर कधीच तसा प्रयत्न करू नये। त्यातही नवीन ठिकाणी जाऊन डोंगराच्या कडेला कार रिव्हर्समध्ये टाकणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच आहे। दुर्दैवाने श्वेताच्या बाबतीत ते खरं ठरलंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, हा व्हिडिओ बघून आणि एकूणातच ही बातमी बघून आपल्या सगळ्यांनाच आता ही सतर्क करणारी आणि अलर्ट करणारीच बातमी म्हणावी लागेल। कृष्णा, निश्चित अलर्ट करणारी बातमी आहे आणि रील करताना कशा प्रकारे कार थेट दरीत कोसळली आणि त्यामध्ये युवतीचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। आपण पाहतोय की एक तरुण आपल्या मैत्रिणीला घेऊन तो कार या ठिकाणी तिथे गेलेला होता आणि रील करण्याच्या नादामध्ये ही गाडी या ठिकाणी खाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गाडी रिव्हर्स जात होती आणि त्या क्लच ऐवजी एक्सलेटरवरती तो पाय पडला आणि त्या गाडी कंट्रोल झाली नाही। सुलीभंजन हे निसर्गरम्य ठिकाण आहे ज्या ठिकाणी पर्यटक फिरण्यासाठी जातात आणि तिथे खोल दरीमध्ये ही कार या ठिकाणी कोसळली आणि आपण कारचा कशा पद्धतीनं सगळा चुरडा झाला हे देखील आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। आणि यामध्ये श्वेता नावाच्या एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय। तिथे कुठलेही कठडे नव्हते। कठडे जर असले असते तर कदाचित ती गाडी कठड्याला थांबू शकली असती, मात्र थेट दुर्दैवानं ती दरीत कोसळली आणि त्यात युवतीचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। अश्विन, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।